नवी मुंबई खारघर सेक्टर 15 घरकुल येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न। नवी मुंबई खारघर सेक्टर 15 घरकुल येथील तक्षशिला बौद्ध सेवा मंडळ यांच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती महोत्सव शनिवार दिनांक 12 एप्रिल ते सोमवार दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी घरकुल गार्डन प्रवेशद्वार या ठिकाणी मोठ्या उत्साहात संपन्न झाली। शनिवार दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी सायंकाळी 8 ते 10:30 वाजता शिवराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष युवा समाज प्रबोधनकार शिवश्री ॲडव्होकेट रोशन पाटील यांनी तथागत बुद्ध आणि संत महापुरुष यांची सामाजिक सांस्कृतिक राजकीय क्रांती आणि वर्तमान स्थिती या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। रविवार दिनांक 13 एप्रिल 2025 रोजी सकाळी 11:30 वाजता विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती। महिलांसाठी विविध स्पर्धा तसेच सायंकाळी 6 ते 10 या वेळेत बुद्ध फुले शाहू आंबेडकरी विचारांचा बहारदार संगीत आविष्कार, सुदेश जाधव निर्मित स्वरालंकार वाद्यवृंद प्रस्तुत, क्रांतीची पाऊले हा मनोरंजनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। तसेच मान्यवरांचा सत्कार आणि बक्षीस समारंभ करण्यात आला। सोमवार दिनांक 14 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9:30 वाजता बुद्ध धम्म विधी सूत्रपठण, सकाळी 10:15 वाजता स्नेह संमेलन, पाहुण्यांचे स्वागत, अल्पोपहार, सायंकाळी 6 ते रात्री 10 वाजता महामानव क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक तसेच रात्री 10 वाजता मिरवणुकीमधील सामील झालेल्या धम्म उपासक उपासिका यांच्यासाठी स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक एकनाथ डंगारे आणि सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन प्रवीण कदम यांनी केले। या जयंती सोहळ्याचे अध्यक्ष सुरेश वाघमारे, उपाध्यक्ष प्रवीण कदम, सचिव एकनाथ डंगारे, खजिनदार महेंद्र सोनवणे, संस्थापक सचिव दादाराव आठवले, संस्थापक अध्यक्ष DS भाटे, सीताराम अळकुळकर, रणजित काळेबाग, राजेंद्र मानवतकर, लकुल जाधव, उत्तम मुगदल, युवा कार्यकर्ते अविष्कार वाघमारे, निखिल आठवले, पार्थ सोनवणे, सोहम कदम तसेच विशेष सहकार्य बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 751 अशोक कोळसुलकर, संतोष अंबोरे आणि महालक्ष्मी सोसायटी आणि मातृछाया सोसायटी सफाई कर्मचारी यांचे होते। या निमित्ताने ज्येष्ठ नागरिक सामाजिक संस्था घरकुल खारघर यांच्या वतीने मोफत सरबत वाटप करण्यात आले होते। या जयंती महोत्सवाला घरकुल खारघर मधील कार्यकर्ते, सभासद, शुभेच्छुक, हितचिंतक, बौद्ध उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमचे प्रतिनिधी उमेश मोहिते, नवी मुंबई। आज तक्षशिला बौद्ध सेवा मंडळ यांच्या वतीनं घरकुल येथे प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपन्न झाली। या जयंतीमध्ये केवळ एका जातीचे लोक नव्हते, 18 प्रगत जातीचे 12 बौद्ध विशेष या जयंतीला उपस्थित होते। या घरकुलच्या जयंतीमध्ये उत्साहाचं मी वातावरण का म्हटलं, कारण या जयंतीमध्ये सर्व जातीचे लोक बाबासाहेब आंबेडकरांचा विचार ऐकण्यासाठी आले। अगदी आजचा विषय सुद्धा त्याच पद्धतीने होता, तथागतांचा विचार, संतांचा विचार, बाबासाहेबांचा विचार आणि सध्या वस्तुस्थिती या विषयाच्या अनुषंगाने जी काही मांडणी झाली, आम्हाला भीती याचीच आहे की फुले शाहू आंबेडकरांनी जे संविधान तयार केलं आणि फुलेंचं शाहूंचं कार्य जे संविधान रूपी बाबासाहेबांनी आमच्यापर्यंत पोहोचवलं, ते कुठंतरी आज पब्लिक सेक्टरला प्रायव्हेट सेक्टर करायचं, गव्हर्नमेंट सेक्टरला प्रायव्हेट सेक्टर करायचं, एज्युकेशनला कुठेतरी मर्ज करायचं, त्याचं क्लस्टर करायचं किंवा त्याचं इनॉग्रेशनच्या नावाखाली काय करायचं, तर एज्युकेशन सिस्टमच 20 पटाच्या खालची संख्या असेल तर 14,000 राज्यातल्या शाळा बंद करायच्या। आज 200 वर्ष पूर्ण 1 जानेवारी 1848च्या शाळेला झाली यावर्षी 2023-24 मध्ये, आणि यांनी 14,000 शाळा बंद करायला घेतल्या, 18,000 बियर बारला परवानगी दिली। म्हणजे फुल्यांची शाळा सुरू करायला ह्यांना चालवायला पैसे नाहीयेत, पण बियर बार सुरू करायला लायसन्ससाठी यांच्याकडे मात्र पैसे असतात। म्हणजे 18,000 बियर बार तयार करून महाराष्ट्रामध्ये 14,000 फुल्यांच्या विचारांच्या शाळा यांना बंद करायच्या, त्या बंद होऊ नये म्हणून आम्ही या जयंतीच्या माध्यमातून एक मुवमेंट म्हणून, चळवळ म्हणून गावागावापर्यंत हे प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतो। त्याच आनंदी भरामध्ये आम्ही या ठिकाणी प्रबोधन केलेलं आहे आणि प्रचंड इथल्या स्थानिकांनी प्रेम दिलं, चांगली ऐकण्याची मानसिकता दाखवली। मनपूर्वक जवळजवळ 1.5 ते 2 तासभर जे व्याख्यान झालं, त्या व्याख्यानामधून कुणीही हलला नाही, ही या कार्यक्रमाची एक विशेषता होती।